गेल्या वर्षभरात आय थिंक खूप स्ट्रगल बघितला. माणसं कशी बदलतात ते बघितलं. बरेच वेळा आपल्या फील्डमध्ये असं होतं की आपल्याला एका प्रोजेक्टमध्ये अडकून ठेवलं जातं की नाही नाही, तू इतर काही घेऊ नको, आपण करतोय. आणि मग अचानक एक दिवस त्याचा प्रोमो येतो आणि कळतं, अरे मी ज्याचं ऑडिशन दिलं होतं, ज्या गोष्टीबद्दल बोलत होतो, आता कोणतरी दुसराच आलाय तिकडे. सिनेमा नाटकांच्या प्रयोगाला जायचो तेव्हा खूप जण चिडवायचे सुद्धा बाबांना की अरे विजू मामानी स्पॉट बॉय ठेवला वाटतं नवीन. म्हणजे एका सिनेमाला तर तुम्हाला शॉक वाटेल की माझा जो पर डे होता त्याच्यापेक्षा फक्त 1,000 रुपये बाबा जास्त घेत होते. मोरूची मावशी सारखं एवढं हिट नाटक देऊन सुद्धा ज्याचे आय थिंक 2,500 काहीतरी प्रयोग झाले. अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी की त्या नाटकासाठी बाबांना एकही पारितोषिक नाही. दामोदर पंतसाठी पण बाबांना काय नव्हतं. त्यांनी तर सांगितलं होतं की नाटक कॅन्सल करूया, पण बाबाले नाही, मला इकडे मरण आलं तर मी खूप सुखी असा वर जाईन. 40s मध्ये ते ऍडमिट होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाही, हा माणूस तुम्ही सगळ्या घरच्यांना सांगून ठेवा. मी काय कळेना, म्हणून मी आईला कॉल केला आणि सांगितलं की बाबांना दे, कारण जर ते एवढे सिरियस असतील तर ते बोलू नाही ना शकणार माझ्याशी. तर फक्त ते एक वाक्य तेव्हा बोलले फोनवर की नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे पाहुणे आहेत वरद विजय चव्हाण. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे, 8 फेब्रुवारी हा त्याचा आणि त्याचे बाबा विजय चव्हाण ह्या दोघांचाही वाढदिवस. वरद, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू सो मच. 8 फेब्रुवारी तुझा आणि तुझ्या बाबांचा वाढदिवस एकाच दिवशी. तुला एक वेगळा किस्सा सांगतो. राजेश खन्ना आणि त्याची मुलगी ट्विंकल या दोघांचाही वाढदिवस 29 डिसेंबरला. आणि विशेष म्हणजे ज्याला ट्विंकल लहान होती त्याला तो राजेश खन्नाचा जे चलती चाकाळ होता आणि वांद्र्याच्या काटर रोडवरचा तो आशीर्वाद बंगला आता होता म्हणूया, तर तिथे ना राजेश खन्नाला वाढदिवसाच्या दिवशी जे काय पुष्पगुच्छ यायचे त्याबद्दल आजही असं सांगितलं जातं की ते पुष्पगुच्छ म्हणजे ना एक प्रकारचं ना ते गार्डन वाटायचं. मग नंतर ती ट्विंकल म्हणजे जिला राजेश खन्ना टीना म्हणायचा, ती मोठी झाली. मग तिच्या लक्षात आलं की अरे हे माझ्या बाबांसाठी यायचे, पण बाबा मला एक कौतुक म्हणून म्हणायचे की तुझ्यासाठी येत आहेत. तुझा काय अनुभव आहे? सर्वप्रथम म्हणजे हा जो काही योगायोग झालाय, माझा आणि बाबांचा वाढदिवस 8 फेब्रुवारीलाच येतो. तर जेव्हा माझा जन्म झाला आणि मग त्यानंतर जेव्हा बाबांचा वाढदिवस होता, त्यांचे मित्रमंडळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला यायचे, तर तेव्हा बाबा बोलायचे आज माझ्या मुलाचा पण वाढदिवस असा. तर सगळे बोलायचे अरे वा, कसं जमलं तुका, माझं गणित चांगलं होतं ना, असं बट हे आय थिंक आईनी बाबांना त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं बर्थडे गिफ्ट दिलं असावं. आणि माझं सुद्धा ड्यू डेट तेव्हा नव्हती, मी जरा 2-3 आठवडे आधीच आलोय. मी पण बाबांना सरप्राईज दिलं इतक्या लहान वयात, असं म्हणूया, जन्माच्या सरप्राईज दिलं. आणि अजून एक माझ्या नावाची गोष्ट, आता नाव माझं वरद ठेवण्यात आलंय, पण जेव्हा व अक्षर आलं होतं तेव्हा असं ठरलं आई बाबांचं की गणपतीवरनं काहीतरी नाव ठेवूया. तर कोणीतरी एकाने वैन्यतेय असं नाव सुचवलं. तर बाबांना काही कळे ना, बाबा प्रयोग करून आले मावशीचा आणि रात्री परत प्रयोग होता. तर वैन्यतेय, तर त्यांना हे नाव काहीतरी असं लक्षातच राहीना काय केलं. तर त्यांनी ना असं हातावर लिहून घेतलं की आता प्रयोगाला गेल्यावर सगळे विचारतील नाव काय ठेवलंय मुलाचं. बट आपल्याकडे घाम भीम इतकं प्रयोगाला पोचेपर्यंत ते नाव पुसलं गेलं. आणि तेव्हा प्रशांत दामले सर, प्रदीप पटवर्धन सर हे सगळे बाबांबरोबर होते, सुधीर भट सगळे स्वतः. नाव काय ठेवलं. तर असं ते वाचायला गेले, वहीच राहिलं होतं फक्त. मग आता त्यावेळेला आत्तासारखे हे नव्हते, मोबाईल नव्हते. खाली जाऊन पीसीओ मधनं घरी फोन करून विचारलं नाव काय. मग ते बोलले वैन्यतेय. बरं, एका जे आपले बॅकस्टेज वाले असतात ना त्यांना पण बाबा बरोबर घेऊन गेले की हे नाव तू पण ऐक आणि लक्षात ठेव, कारण वर पोचेपर्यंत परत हे नाव विसरणार आहे. त्यामुळे वैन्यतेय असं सगळीकडे बोंबाबोंब झाली की विजयला हे नाव लक्षात राहत नाही. प्रशांत दामले सर आजही मला जेव्हा भेटतात तेव्हा ते मला वरद म्हणून हाक मारतच नाही, ते वैन्यतेय म्हणून हाक मारतात चिडवायला. आणि नंतर मग काही काळानंतर कळलं वैन्यतेयाचा अर्थ गणपती होतच नाही, वैन्यतेयाचा अर्थ गरुड. ते वरद ठेवलं. मग बाबा बोलले आता माझं वरद विनायक, आता हे तर लक्षात राहतं ना सगळ्यांना.
त्याच्यावरनं बरंच नाव सोपं, आणि मला पण असं युनिक नाव छान वाटतं जरा. पण जसं तू मोठा होत गेला, मग दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस, मग समजा बाबा दौऱ्यावर आहेत, प्रयोगात आहेत, आणि तू समजा शूटिंगला आहेत, आणि तू घरी आहे, मग ते कसं काय व्हायचं तुमचं? नाही, मुळात कसं आहे ना, म्हणजे मी, आई, बाबा, आम्ही तिघही असे बर्थडे 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 असे नाही आहोत. सुरुवातीला शाळेत मला वाटतं त्या काळामध्ये आपल्या मध्यमवर्गीयामध्ये एवढं असं हे नव्हतंही, गेल्या काही वर्षातलं फॅड आहे. शाळेत असताना तरी असं ते एक मित्रांना बरोबर बोलवं असं होतं. पण आय थिंक कॉलेजमध्ये मी दिवाळी म्हणजे फटाके फोडणं, होळी खेळणं आणि बर्थडे साजरा करणं सगळं एकाच वेळेला बंद करून टाकलं. आता ऑब्व्हियसली आम्ही फॅमिली गेट टुगेदर असं करतो, पण असं अरे वा आता बर्थडे म्हणजे काही काही लोक असे काउंटडाऊन टाकतात ना इंस्टाग्रामवर, 10 days to go, 7 days to go. एक्झॅक्टली तसं काही नाहीये. तो आता आज 12 वाजता माझ्या बायकोला प्रज्ञाच मला उठवेल झोपेतनं, हॅपी बर्थडे काय. त्यावेळी ठीक आहे, आता एक आयुष्यातलं एक वर्ष, एक वर्षातनं आपण काय काय शिकतो, तसं या वर्षी आपण या बर्थडेच्या एका सर्कलमध्ये काय शिकलो, काय अप्स अँड डाऊन्स फेस केले, तसं मग मी बघतो सेलिब्रेट करण्यापेक्षा. बघा, तू गेल्या वर्षाचा आपण जर तुझा हिशोब मांडला तर काय शिकला तू वर्षभरामध्ये, आणि नवीन तुझे काय हे आहेत? गेल्या वर्षभरात आय थिंक खूप स्ट्रगल बघितला, माणसं कशी बदलतात ते बघितलं. त्यामुळे ठीक आहे, आता हा पार्ट अँड पार्सल आहे. नाही म्हणजे माणसं कुठली, आपल्या इंडस्ट्री, समाजातली इंडस्ट्री, म्हणजे काही म्हणजे सध्या सरकार पण जर स्थिर राहत नाहीये, समाजाचं काय, समाजाचं काय. पण आपल्या म्हणजे एकूण मनोरंजन उद्योगात म्हणूया, कारण सिनेमा, नाटक आणि आता आपला मालिका, OTT हे सगळं एकत्र झालेले आहे. माणसं बदलतात म्हणजे काय? म्हणजे तर कसं आहे की एकदा बॉबी देओलचा मी हल्लीकडे एक इंटरव्ह्यू बघितला होता आपला ॲनिमल रिलीज झाल्यानंतर, हॉट कॉफी विथ करण या शो मध्ये, की त्याला पण एक काळ असा आला होता की जेव्हा त्याच्याकडे काम नव्हतं. एक्झॅक्टली. तर तेव्हा त्याला विचारलं आणि तो बोलला की मी कसं डिप्रेशन मध्ये गेलो, मी कसं अल्कोहोलिक झालो, हे ते. तेव्हा तो बोलला या इंडस्ट्रीमधली लोक तुम्हाला तेव्हाच त्यांच्या प्रॉडक्टमध्ये घेतात जेव्हा तुमचा काहीतरी उपयोग त्यांना होतो, तुमची उपयुक्तता पाहून घेतात असं. तर आता कसं आहे, आता या फेज मधनं आता तुम्ही माझ्यापेक्षा जास्त करिअर सगळे बघितले. प्रत्येक कलाकार जातो, फक्त मीच जातोय अशातला भाग नाही. मला चांगलंच आठवत आहे, मोरूच्या मावशी सारखं सक्सेसफुल नाटक देऊन सुद्धा माझ्या आठवणीत बाबांना 2दा असे फेज आले होते जेव्हा वर्ष, 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष, एकदा तर मला खूप प्रामुख्याने आठवत आहे, 2 वर्ष त्यांच्याकडे कामच नव्हतं. पण त्या काळात आत्ता कसं आपण ना सर्दी खोकल्यासारखं डिप्रेशन हे सगळे शब्द ऐकतो, ते त्या काळातली माणसं मेंटली खूप टफ होती. म्हणजे त्यांना जेवढं सक्सेस पचवता येत होतं ना, तेवढं फेलियर सुद्धा पचवता येत होतं. आणि फेलियरमध्ये खास करून शांत कसं राहायचं हे मी बाबांकडनं त्यावेळेला बघितलं होतं, की बाबांनी कधीही म्हणजे असतं ना, आता त्यांना पण वाटतच असणार की अरे काय होतंय, हातातली कामं निघून जात आहेत, आता या वर्षभरात माझ्या हातातोंडाशी आलेले घास निघून गेले. आणि किंवा बरेच वेळा आपल्या फील्डमध्ये असं होतं की आपल्याला एका प्रोजेक्टमध्ये अडकून ठेवलं जातं की नाही तू इतर काही घेऊ नको, आपण करतोय. आणि मग अचानक एक दिवस त्याचा प्रोमो येतो आणि कळतं अरे मी ज्याचं ऑडिशन दिलं होतं, ज्या गोष्टीबद्दल बोलत होतो, आता कोणतरी दुसराच आलाय तिकडे. सो या गोष्टी बाबांबरोबर पण घडल्यात, मोठमोठ्या नावांसकट. आता मी ते नावं नाही घेऊ इच्छित, पण ही प्रवृत्ती म्हणूया आपण. पण बाबांनी ते सगळं फ्रस्ट्रेशन कधी आईवर किंवा माझ्यावर काढलं नाही. असं अननोईंगली होतं ना की आपण असं एकदा मोठ्या आवाजात काहीतरी बोलतो, जे मी कधीतरी होतं माझ्याकडनं प्रज्ञाकडे, होणारच, ते माणूस आहे. हो, पण बाबांना मी इतकं, एक तर त्यांची कशी होती ना, स्वप्न छोटी होती की माझं एक कुटुंब असावं, चांगलं जेवण खाण माझ्या मुलाला, बायकोला मिळावं, मी जेव्हा रिकामा असेल तेव्हा मी फॅमिली टाइम स्पेंड करावा. तेव्हा मग ते असं विचार करायचे नाहीत की मला एक मोठी पॉश गाडी घ्यायची आहे, अजून 4 BHK मध्ये जायचं आहे, असं त्यांचे विचार नव्हते. आता हा टाइम मिळाला ना, याचा उपयोग आपण फॅमिली बरोबर स्पेंड करूया. म्हणजे प्रशांत दामले सर बाबांना नेहमी तेव्हा म्हणायचे सुद्धा की विजया तुझं बरं आहे रे, तू तुझी स्वप्नच छोटी ठेवली आहेस. आम्हाला कसं आता 1 BHK घेतला, आता आमचं स्वप्न असतं की 2 BHK घ्या. तेव्हा कुठली ती 800 आणि फियाट होती, मग आमचं स्वप्न आलं एस्टीम घ्या, महागड्या गाड्या घ्या. पण बाबांचं तसं नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडनं ते शिकलोय की बाबा सक्सेस त्यांनी जेवढा बघितलं त्यांचा अजून 1/3 सुद्धा मी नाही बघितलाय, पण जो हा डाऊन फेज असतो त्याच्यात कसं शांत ठेवण्याचा प्रयत्न स्वतःला करावा, आणि हे प्रत्येक कलाकारावर होतंय. त्यामुळे ठीक आहे. पण आता तुला जो आला अनुभव, अर्थात जसं आपण म्हणतो की हे अनेक कलाकारांच्या बाबतीत
नुसतंच कलाकार असं नाही, सगळ्या क्षेत्रात सध्या असंच वातावरण आहे की तुला शुअरिटी नाही की उद्या तू तिथे असशील असं. पण तू इतरांना काय याच्याबद्दल सांगशील की कसं ते टफ करावं, फाईट करावी त्याच्यात? एक तर सगळ्यात आय थिंक महत्त्वाचं गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही काम चालू असतं तुमचं तेव्हा जे काही कमवता ते इन्व्हेस्ट करून ठेवा. आपल्याकडे बरेच वेळा मी बघतो की जेव्हा काम येतं तेव्हा आयफोन घेतात, महागडे कपडे घेतात, लगेच गाड्या घेतात, आणि मग जेव्हा असा फेज येतो तेव्हा मग वाट लागते ना, आणि मग ते शेवटी कुठेतरी घरचं वातावरण पण डिस्टर्ब होतं. आणि आपल्या फील्डमध्ये खास करून असं आहे की तुम्हाला तुमची बायको, तुमचं मूल आणि आई यांचा सपोर्ट किती आहे. कारण बरेच वेळा हल्ली जे आपण बघतो की ग्लॅमरच्या मागे धावून मुलं येतात आणि त्यांना असं वाटतं की एका ह्याच्यात आपण सक्सेसफुल, आणि होतात सुद्धा, पण नंतर ज्या वेळेला काम येत नाही ना तेव्हा मग आता तुम्ही बघा ना, आता किती लग्न तुटलेत आपल्याकडे. सो हे मी माझ्यापेक्षा क्रेडिट प्रज्ञाला देतो जास्त, बट आय थिंक हे फार वाईट आहे लग्न तुटणं वगैरे. किंवा पण मला असं सांग की ज्या लोकांमुळे तू दुखावला गेला, कधी कधी बाबाही दुखवले गेले, सगळेच कधी ना कधी दुखावले, पण तू तर मनात राग ठेवतो? नाही, राग नाही ठेवणार, कारण हे फील्ड असं आहे की काय माहिती उद्या त्यांच्याबरोबर काम करण्याची वेळ पण येऊ शकते. पण त्याची रिटर्न तू देणार त्यांना, बोलून न बोलून? हे मी म्हणजे आत्ता असं काही विचार नाही केलाय, पण म्हणजे माझा बाबांसारखा एकदम सॉफ्ट स्वभाव नाहीये थोडं. पण असं नाही की मला आता याचं तोंडच नाही बघायचं या माणसाचं, याच्यावर कामच नाही करायचं असं नाहीये. बट काम करीन, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा ते बाउन्स असतो ना, एकच मारा पण अच्छा मारा ना, असं करीन मी. पण म्हणजे याचा मी असा काही विचार नाही केलाय. पण तुला असं वाटतं का की आता जे एकूण वातावरण आहे आपल्या क्षेत्रातलं घेऊया आपण, तर आपण अधिक मी फोकसचं झालं, तू फोकसचं आहे, पण आता आत्मकेंद्रित व्हायला पाहिजे. हो, आत्मकेंद्रित तर व्हायलाच पाहिजे. आणि माहिती नाही, म्हणजे मला बोलायला सोपं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात खूप वेगवेगळे टेन्शन्स आहेत. म्हणजे काही लोक फायनान्शियली सुद्धा स्टेबल नसतील, काही काहींचं घरचे प्रॉब्लेम्स असतील, आजारपण असतील, त्यात करिअरचे टेन्शन्स असतील, लोन्स असतील, खूप सारे प्रकार आहेत. सो म्हणजे तेवढंच आहे बाबा की इन्व्हेस्ट करा, खर्च फार आवाढव्य करू नका, आणि होप करा फक्त की चांगले दिवस पण येतील. हे दिवस काय फार टिकणार नाहीत, म्हणजे तो काळ असू शकतो मोठा, पण त्याचा जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात, कारण अशा वेळेला निगेटिव्हिटी खूप येते. आणि आजकाल जे आपण लॉकडाऊन पासून खास करून जे ऐकतोय, म्हणजे इतर फील्डमध्ये पण होत असेल, पण मीडियामध्ये फक्त टीव्ही क्षेत्रातले किंवा ग्लॅमर क्षेत्रातले लोक दिसतात. त्यामुळे मग ते असं होतं, आईला हा पण गेला, ही पण गेली, मग आता आपल्यावर ही वेळ येणार की काय. पण मग अशा वेळेला इराकडे बघणं, इरा म्हणजे माझी 1.5 वर्षाची मुलगी, किंवा बायकोकडे बघणं, आईकडे बघणं, बाबांनी जे केलंय त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा धब्बा न लागणं की माझ्या कुठल्याही कृत्यामुळे, अशामुळे मग स्वतःला शांत करायचं आणि फार फार तर देवाकडे प्रार्थना करायची, रोज आई बाबांकडे प्रार्थना करायची, ते कधी ना कधी ऐकतील आपलं. पण विजय चव्हाण यांचा मुलगा असणं, ह्याचं तुझ्यावर कुठली प्रेशर वगैरे किंवा काय, म्हणजे एकूण प्रेशर तेव्हा आलं असतं जर बाबांनी मला लॉन्च केलं असतं. मुळात जेव्हा मी बाबांना सांगितलं की मला या क्षेत्रात यायचं आहे, तेव्हा बाबा बोलले की ठीक आहे, तू आधी डिग्री घे, तुझी डिग्री घेतल्याशिवाय इकडे यायचं नाही, आणि माझ्याकडनं कुठली अपेक्षा करू नको. तुझा हा प्रवास, तुझा हा स्ट्रगल स्वतंत्र असेल. एक बाप म्हणून मी प्रयत्न करीन, पण मी असं फायनान्सेस गोळा करून तुझ्यासाठी एक चित्रपट बनवला किंवा कोणाकडे रेकमेंड केलं की माझ्या मुलाला घ्या, असं होणार नाही. म्हणजे मी बाबांबरोबर खूप सिनेमांच्या शूटिंगला जायचो. हो, माहिती आहे. सिनेमा नाटकांच्या प्रयोगाला जायचो, तेव्हा खूप जण चिडवायचे सुद्धा बाबांना की अरे विजू मामानी स्पॉट बॉय ठेवला वाटतं नवीन, अरे अच्छा, असे पण बोलतात लोक. पण बाबांना काय अशी बॅक आन्सर करायची सवय नव्हती. बरोबर आहे. पण ठीक आहे, ऐकून घ्यायचं, आता काय करणार, मोठी लोक आहेत. पण बाबांचा स्ट्रगल जो होता त्या काळामध्ये, किंवा जसं तू म्हणतो की त्यांना पण सेटबॅक आला, मग त्यांचं एकूण घरातलं वगैरे वागणं, कारण ह्या गोष्टी कशा माहिती, लोक यांना सक्सेस स्टोरीज विचारतात, फेल्युअर स्टोरी मधलं खूप शिकण्यासारखं असतं, किंवा सेटबॅक स्टोरीज कडनं. मग तेव्हा कसं बाबा वागायचे? नाही, तेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे की बाबांनी कधी ते फ्रस्ट्रेशन आईवर काढलं, फ्रस्ट्रेशन नाही, पण घरचे जे काही फायनान्शियल इश्यूज असतील ते कधी बाबांसमोर कटकट केली नाही की बाबा अरे पैसेच येत नाहीत. कारण आई पण आधी मोरूची मावशीमध्ये काम करायची, आणि मग मी झाल्यानंतर आईने पण काम सोडून दिलं, त्यामुळे आई हाऊसवाईफ, त्यामुळे तो पण एक इन्कम बंद होता पूर्णपणे. आणि मे बी मी ब्लेस्ड होतो की असे आई बाबा मिळाले. मी या दोघांना भांडतानाच बघितलं नाही कधी.
आवाज असतो ना एक, तो ऐकलाच नाही मी कधी की दोघं भांडतायत. काही काळासाठी दोघं अबोल आहेत हे मला कळायचं की काहीतरी वाजलंय, पण ते त्यांच्यामध्ये, मला माझ्यापर्यंत पोहोचेल असं नाही. बरं, जेव्हा हे सेटबॅक्स आले होते बाबांच्या आयुष्यात, तेव्हा बाबा मला रोज संध्याकाळी असे फिरायला घेऊन जायचे. आता तेव्हा तर मला काही कळायचं नाही की जरा फायनान्शियल क्रायसिस आहेत, तर मी आपलं सांगायचो हे खेळणं हवंय, ते खेळणं हवंय. तर जे मला हवं ते तेव्हा द्यायचे बाबा, की हा घे घे घे. आणि मग आई बाबा स्वतःच्या खर्चांमध्ये कॉम्प्रोमाइज करायचे. पण असा तुझा स्ट्रगल म्हणजे किंवा तू हे आहे, पण मला एक सांग की मग ते आता तू बाबांची जुनी नाटकाची जे व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा चित्रपट आहेत ते पाहणं होतं तुझं? हो, ऑब्व्हियसली. हा, मग त्याच्यातून तू कसे, आता तू स्वतः कलाकार आहे, आता तू नुसता त्यांचा मुलगा नाही आहे, मग हे कसं काय होतं? म्हणजे हे आता पाहताना तू काय त्याच्यातून शिकतो किंवा तुला काय प्रेरणा मिळते किंवा तुला त्यांची मेहनत, त्यांची जी प्रतिभा होती वगैरे ह्या सगळ्याची आता जाणीव कशी होते? कारण आता तू स्वतः इकडे आहेस, म्हणजे आपल्या क्षेत्र आहे, कला क्षेत्रात आहेस. मला त्यांचं एक खूप नवल, आणि ते मला कोडच सुटलं नाही कधी, आपल्या प्रेक्षकांना माहिती नसेल, तुम्हाला माहिती असेल की बाबांनी कधी कुठलं स्क्रिप्ट असं वाचलं नाही. सीनला समजा ते शूटिंगला गेले सेटवर, एक असिस्टंटला असे बसवायचे बाजूला आणि त्याला वाचायला लावायचे आणि स्वतः नुसते ऐकत बसायचे. बरेच वेळा त्याचे डोळे बंद पण करायचे, कारण आदल्या दिवशीचं शूट करून आलेले असायचे किंवा प्रवास करून आलेले असायचे. ते दोनदाच किती मोठं वाक्य असू दे, अख्खा पॅरेग्राफ किंवा 2 पानांचं जरी वाक्य असले त्यांना बोलायची, तरी त्यांनी कधीही वाचलं नाही. फक्त 2-3 वेळा त्यांच्या त्या असिस्टंटला सांगायचे की बोल बोल बोल, आणि मग म्हणजे टेकमध्ये विथ ॲडिशन्स ते कसं काय करायचे मला अजूनही समजलं नाही. त्यांच्याकडनं मी जेव्हा विचारायचो ना, मी जेव्हा बाबा माझे चित्रपट बघायचे किंवा मालिका बघायचे, तर समजा त्यांना एखादा सीन आवडला तर ते मला असे 500 रुपये द्यायचे, आणि नाही आवडला तर सांगायचे की हे बरोबर नाही केलंस तू. तर त्यांच्याकडनं मी एक गोष्ट शिकलो की त्यांनी ना कधीही कुठल्या भूमिकेचा विचार नाही केला. मी आता समजा एक स्क्रिप्ट आलं, तर आता मी ही भूमिका अशी करणार, मग महिनाभर मी अभ्यास करतो, मग काहीतरी पुस्तक वाचतो, मग कोणाला तरी ऑब्झर्व तर ते करायचेच, पण सेटवर गेल्यानंतर डिरेक्टर जे सांगतो त्याच्यानंतर स्पॉन्टेनियसली जे बाहेर येईल ना, ते ऑन दी स्पॉट जे बाहेर येईल त्या पद्धतीने. तर मी सुद्धा प्रयत्न करतो. म्हणजे सुरुवातीला ना मी खूप असं बसायचो, कारण माझं पाठांतर चांगलं आहे, मी अभ्यासात नव्हतं, पण इकडे तो आधी जेव्हा पहिले 2-3 वर्ष होती तेव्हा मी असं दिवसभर ते वाक्य बोलत 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 बसायचो, आणि मग टेकला इतके वेळा आपण बोललोय की तेव्हा मग मध्ये काहीतरी फंबल व्हायचा, कारण एक्झॉस्ट झालेलो असायचो. एक्झॅक्टली. आणि मग कसं व्हायचं की आता समजा मी असं एक पॅराग्राफ आहे की जिकडे मला समजा माझ्या बायकोला खूप बोलायचं आहे, आणि मी ठरवलं की मी उभं राहून असं बोटबीट करून तिच्या अंगावर धावून असं समजा करणार हे अख्खा सीन, असं मी माझ्या 1-2 तास असं मनात ठरवलं. आणि मग सेटला गेल्यावर डिरेक्टरने सांगितलं की हे तुला इकडे बसायचंय, आता हे सगळे वाक्य बसून बोल. तर मग आपली बॉडी लँग्वेजच चेंज होते ना, की आधी मी जे असं तावातावाने जाणार होतो ते काय तू कॉन्शियस झाला म्हणजे वेगळ्या भाषेत. तर मी असं 1-2 वेळा ऑब्झर्व केलं, अरे मग कशाला विचार करायचा, आपण वाक्य पाठ करूया, आणि मग तिकडे गेल्यानंतर डिरेक्टर जे सांगतील तसं जे येईल तसं करू, आणि ते होतं बऱ्यापैकी. पण त्या काळामध्ये सगळ्याच कलाकारांचे पैसे बुडायचे, मग बाबा त्याबद्दल कधी त्रागा किंवा की घरी जाणू द्यायचे नाहीत की माझे कोणी पैसे बुडवले? इनफॅक्ट आई प्रोड्युसर्सना फोन करायची की तुम्ही अजून तुमचा एवढा अमाऊंट बाकी आहे. आईच बाबांची सो कॉल्ड मॅनेजर होती तेव्हा, कारण आई, तुम्ही बघ जेव्हा माहिती असेल की जेव्हा मोबाईल आला तेव्हा सुद्धा बाबा मोबाईल वापरायचे, मी येणारच आहे पुढे. तर आई सगळ्या तारखा लिहून ठेवायची डायरीमध्ये, कोणाचे किती पैसे आले, किती बाकी आहेत. मग आईच त्यांना फोन करून सांगायची की अहो तुमचं असं असं पेमेंट बाकी आहे. मग ते बाहेर कसं व्हायचं की विजूबाबांची बायको जरा हे स्ट्रिक्ट आहे, पण असायलाच पाहिजे ना, आपल्या मेहनतीचा पैसा आहे. पण ते कसं आहे, आता बाबा तसे व्यावहारिक नव्हतेच. म्हणजे बरेच वेळा मी बघितलं ना की एक समजा डिरेक्टर घरी आले नरेशन द्यायला, तर विजूबाबा माझा पहिला सिनेमा आहे, मी पायावर उभा राहतोय, तर जरा बजेट इमोशनली, आणि बाबा करायचे सुद्धा कमी पैशात. म्हणजे एका सिनेमाला तर तुम्हाला शॉक वाटेल की माझा जो पर डे होता त्याच्यापेक्षा फक्त 1,000 रुपये बाबा जास्त घेत होते. म्हणजे विचार सिनेमाचे नाही पर डे तुझ्या पर डे पेक्षा. हो, म्हणजे विचार करा त्यांनी किती हे केलं होतं. आणि नंतर तो सिनेमा संपल्यानंतर तो डिरेक्टर गाडी घेऊन फिरतो आणि आपण इथेच.
त्यावेळी काही कळायलाच मार्ग नाही की असं काय. आणि मग बाबांचा तो पॉइंट ऑफ व्ह्यूच नव्हता, मनात कोणाबद्दल द्वेष नाही, काय नाही, कोण मदतीला धावून आलं की पैशांची गरज आहे तर हे बघणार नाहीत की आपल्या फॅमिलीला पोसायला आपल्याकडे आता 100च रुपये आहेत, तर आपण याला 10 रुपये देऊ. तर ते नाही, 100 आहेत खिशात, हे घे 100, मी बघून घेतो कसं माझी फॅमिलीला मॅनेज करायचं ते. त्यामुळे खूप काय म्हणतात त्याला, देण्याची वृत्ती बाबांची खूप आहे. पण तो त्या पिढीचा पण गुण आहे रे. त्या पिढीमध्ये जे मध्यम वर्गामध्ये वाढले, जे संस्कार वगैरे, त्याच्यामध्ये ना पैसा आपण मिळवायचा पण गरजूंना पण द्यायचा, एक अशी प्रवृत्ती. पण मला सांगतो, आता इथे आलास, मुलुंडवरनं आलास, तर कसा आलास तू? सध्या मी म्हटल्याप्रमाणे 2 स्ट्रगल चालू आहेत. एक म्हणजे माझा प्रोजेक्ट मिळवण्याचा आणि दुसरं म्हणजे मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडीने पोहोचण्याचा. पण तू तुझ्या गाडीने आज पोहोचला. आता तू म्हणाला की तो जो निर्माता आहे तो गाडीने फिरला. तुला कल्पना आहे तुझ्या बाबांनी किती वर्षांनी गाडी घेतली, म्हणजे या फील्डमध्ये आल्यावर? मला एक्झॅक्टली नाही आठवत, बट आय थिंक आता मोरूची मावशी या नाटकाला 86 मध्ये, माझा जन्म 87चा. आय थिंक 92 का 94 ला बाबांनी आधी नानांची सेकंड हँड फियाट घेतली होती. नाना म्हणजे माझे आजोबा. कारण नाना गाडी चालवायचे कमी आणि ठोकायचे जास्त, त्यामुळे मग नानांनी पण देऊन टाकली, हा बाबा घे. आणि मग बाबांनी थोडा हात साफ केला त्या गाडीवर, फियाटच होती ती. आणि त्याच्यानंतर मग बाबांनी एक मरून फियाट घेतली आणि मग तो प्रवास झाला, मग झेन, मग आता अर्टिगा. पण आता बघ, आज एका कलाकाराचा मुलगा, ज्या कलाकाराला, तुझ्या वडिलांना चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार राज्य शासनाचा मिळाला, अशा कलाकाराचा मुलगा, म्हणजे त्या कलाकाराला गाडी घ्यायला वेळ लागली, त्यांचा मुलगा स्वतः गाडीने आला. पण तुला आज एक अशी आपल्या मनोरंजन क्षेत्रामधली असं एक पॉझिटिव्ह चित्र आहे. मी बघतोय ना, बरेचसे नवे कलाकार आहेत ना, गाडी घेऊनच इंडस्ट्रीत येत आहेत. किंवा काही जण आहे ना, इतकी नव्या नव्या मॉडेलच्या गाड्या घेत आहेत की त्याला विचारतच नाही. मग हा जो आर्थिक तफावत आहे ती कशी काय? ते मे बी आता फायनान्शियली ते चांगले असतीलच मे बी. तर मग आता जर कुठलाही कलाकार गाडी घेतोय किंवा घेतोय तर चांगलंच आहे, चांगलंच आहे. पण आता माहिती नाही, आता त्यांचं पर्सनलचं काय सांगू आता. किंवा त्यांना, म्हणजे मला असं वाटतं दुसरी गोष्ट की बाबा त्यांना त्यांचा म्हणजे रोजचा हे जास्त असेल की डेली किती. ऑब्व्हियसली आता तुम्हीच बघा, आता आपले शिफ्ट कसे असतात, सकाळी 7 वाजता, रात्री 11-12 वाजता कधी कधी पॅकअप होतं. तर मग पब्लिक ट्रान्सपोर्टची आपल्याकडे तसं सोय नाही होत, खास करून मडबीडला शूट असेल. तर मग अशा वेळेला सेकंड हँड का होईना, बट काहीतरी 2 व्हीलर किंवा गाडी घेणं आता गरजेचं झालंय जर तुम्हाला वेळेत पोचायचं असेल. आणि ऍटलिस्ट मग कसं होतं की त्या गाडीत बसलो ना मी एकदा, जर मला ड्रायव्हिंग आवडत असेल तर मी एसीत शांतपणे बसलोय तरी, मडवरनं आधी रिक्षा पकडा, मग मेट्रो पकडा, मेट्रो पण 2दा चेंज करा जर मला सेंट्रल राहायचं असेल तर, मग आपल्या सेंट्रल रेल्वेनी या मुलुंडला. एवढी दगदग करण्यापेक्षा मग आय थिंक गाडी घेतलेली बरी. आणि त्यातून पण हल्ली सगळे बुलेट खूप घ्यायला लागलेत, कारण मग बुलेटनी पण जरा बरं पडतं, ट्रॅफिक मध्ये त्रास होत नाही. तो चांगली गोष्ट आहे, सगळे गाड्या घेतात. तर पण बाबा कधी मोबाईल वापरायचे नाहीत, आणि ह्याचं ना संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एक कौतुकही होतं आणि आश्चर्यही होतं. पण ते कसं काय मॅनेज करायचे, आणि तुम्ही त्यांच्याशी कसं संपर्कात राहायचे? बाबांचं म्हणणं आहे की ते असं काहीतरी कारण, मोबाईल का घ्यायचा नाही, कारण मग माणूस खोटं बोलायला शिकतो. म्हणजे आता समजा, आता मला इकडे 1 वाजता यायचं होतं, मी आता 1 वाजताच आलो इकडे, पण समजा मला 1:30-1:45 वाजले असतील. आता मुळात मी जर घरातनच उशिरा निघालो असेल आणि जर तुम्हाला खोटं बोललो की हो नाही मी खूप आधी निघालो, हे ते पण आता ट्रॅफिक मध्ये अडकलो, तर काय करणार, असं कारण देतात ना लोक. सो बाबांचं एक तर तुम्हाला माहिती आहे की ते पंक्च्युअल खूप होते. आणि मग मी जिकडे आहे तिकडे बायकोला पण टेन्शन नाही ना की हा गे बाबा यांना कॉल कर, मी आहे इकडेच आहे. सो काय खोटं बोलण्याचा प्रश्न नाही. आणि बाबांचं होतं की काय करायचं, ते डिस्ट्रॅक्ट होतो माणूस कामातनं. मग तेव्हा तरी आत्तासारखे फेसबुक, इंस्टाग्राम असं काहीच नव्हतं, फक्त एवढंच होतं. सो बाबाले काय गरज नाही, माझे होतात ना कामं. म्हणजे मग कसं व्हायचं, आता मी बाबांबरोबर जायचो तर मला 10वीत त्यांनी घेऊन दिला होता मोबाईल. अच्छा. त्यामुळे मग मी जेव्हा जायचो तेव्हा माझे नंबर असायचे सगळ्यांकडे. मग मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा मग आता समजा कुठल्या मोठ्या डिरेक्टरचा कॉल आला तर मी खुश व्हायचो, आईला माझ्यासाठी आलाय कॉल.
बघायचं, हा जरा बाबांना दे. मी तुला नाही तर तो बाबांसाठी असायचा. बाबांसाठीच असायचा. तर मग होतं असं. पण आता जेव्हा कॉल येतात तेव्हा? आता येतात ना, पण ते आता ऑब्व्हियसली माझ्यासाठीच येतात. हा नाही, तुझ्यासाठी येतात तेव्हा कसं असतं तुझं इम्प्रेशन? असं ऑब्व्हियसली मोठं नाव असेल किंवा मोठं नाव सोडा, कुठलंही एक सिरियल असेल किंवा चित्रपटासाठी जर कॉल आला, नाटकासाठी आला, तर एक तो दिवस ना आपला खूप चांगला जातो. म्हणजे जरी तुम्ही कितीही बिझी असलात तरी नाही अजून एक काम आलं, अजून एक काम आलं, तर ते चांगलंच वाटतं. आणि मग ते शेवटी देवावर सोडायचं ऑडिशन देऊन की ते होतंय की नाही. पण हे आहे ना, तू जसं आता कसं आहे की तू थोडं थोडं काम करत लहान छोट्या मोठ्या भूमिका करतच वाटचाल करायची आहे. हे तू आता माइंडमध्ये अगदी फिक्स केलेलं आहे. बरोबर आहे ना? माझे तुम्ही मालिका किंवा चित्रपट असतील तर तुम्ही बघा की मी असं काही मला मेन लीडच करायचं आहे किंवा मला विलन करायचंच नाहीये किंवा मला 1-2 सीनवाले कॅरेक्टर्स करायचेच नाही, असं नाही करत. माझं मेन काम होतं की शिकत जाऊया, कॉन्टॅक्ट्स बनवूया. आता बाबा तर रेकमेंड नाही करणार आहेत, त्यामुळे मग आपण बाबांबरोबर जात जात याचा पुढचा सिनेमा आहे का, मग त्याच्याकडे आपण थोडं स्ट्रगल करू. तेव्हा फोटोज द्यायची खूप पद्धत होती आपल्या, ते हार्ड कॉपी, आतासारखं ईमेल नव्हतं ते. तसं मी केलं आणि होत आहेत बेबी स्टेप्स का होईनात, बट छोटे छोटे पावलं घेत घेत पुढे जातोय. त्याचा आनंद आहे. होपफुली कधीतरी बाबांना खूप प्राऊड फील होईल असं काहीतरी करीन मी, अशी आशा आहे. आणि बाबांच्या आजारपणाच्या दिवसात तर तुम्ही सगळं कुटुंबच हे झालं तेव्हा. तर मतलब माझं नेमकं जे 4 वर्ष बाबा खूप आजारी होते. बाबा तर आजारी 2010 पासून हळूहळू पडायलाच लागले होते. पण जीवाची काळजी नाही, काम महत्वाचं. म्हणजे आय थिंक 95 का 2000 मध्ये बाबांना कावीळ झाली होती आणि तेव्हा नाटकाचे दौरे मोठे असायचे. एक महिन्याचे, एक विदर्भ दौरा, एक मराठवाडा दौरा, एक कोकण दौरा, असं. अख्ख्या त्या कावीळमध्ये त्यांनी ते अख्खी बॅग भर असे मूग घेऊन गेले होते, कारण आपण कावीळमध्ये खाऊ नाही शकत ना नॉर्मल. तर उकडलेले मूग असं सगळं खात खात त्यांनी तो अख्खा दौरा केला. त्या नाटकाचे निर्माते होते उदय धुरत साहेब. तर त्यांनी तर सांगितलं होतं की नाटक कॅन्सल करूया, म्हणजे दौरा कॅन्सल करूया. पण आले नाही, मला इकडे मरण आलं तर मी खूप सुखी असा वर जाईन, असे बाबांचे हे होते. आम्ही श्रीमंत दामोदर पंत जेव्हा सिनेमा शूट करत होतो 2012 साली आय गेस, तेव्हा पण ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. म्हणजे दामोदर पंतचं पहिलं शेड्यूल होतं मुंबईमध्ये. तेव्हा हळूहळू त्यांची तब्येत थोडा अशी बिघडायला लागली होती. मग केदार शिंदे सरांनी, भरत जाधव साहेबांनी आणि अलकाताई कुबलनी सांगितलं की तुम्ही ऍडमिट व्हा. भावले नाही आपण शेड्यूल कम्प्लीट करू. मग केदार सर बोलले की नाही मी थांबवतो इकडचं 1-2 शूट, मी बाकीच्यांचं तोपर्यंत करतो, तू ऍडमिट होऊन घे. तर बाबा ऍडमिट झाले. आय थिंक 7 दिवस ऍडमिट होते. मग यांचं शेड्यूल होतं कोल्हापूरला. तेव्हा पण त्या चित्रपटाचे निर्माते सुद्धा की तुम्ही थांबा, आपण बघू काहीतरी, तुम्ही 2-3 दिवस आराम करा, डिस्चार्ज मिळाल्यावर लगेच येऊ नका. तर बाबा बोलले नाही. बाबांनी काय केलं असेल, मुलुंडवरनं ॲम्ब्युलन्स घेऊन कोल्हापूरला गेले. ती मोठी ॲम्ब्युलन्स असते ना, त्याच्यात असे झोपून आणि ऑक्सिजन पाईप आणि सलाईन बिलाईन लावून गेले होते. आणि तेव्हा भरत सरांनी नवीन व्हॅनिटी व्हॅन घेतली होती. तर बाबा ॲम्ब्युलन्समधनं उतरले, भरत सरांना बोलवलं, भरत इकडे. बोलले काय आलं, तू व्हॅनिटी घेतली ना, माझी व्हॅनिटी बघ, लाल बत्ती पण आहे तुझ्या व्हॅनिटीला आहे का. म्हणजे अशा प्रसंगात सुद्धा ती विनोद बुद्धी असते. आणि मग 2016 पासून ते जरा जास्त सिरियस व्हायला लागले होते. आणि तेव्हा नेमकं 2-3 वर्ष माझ्या मालिका चालू होत्या. आधी रुंजी होती, मग लेग माची लाडकी, ललित 205, जीवलगा, हे सगळं चालू होतं. तेव्हा 2016ला 40s मध्ये ते ॲडमिट होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाही, हा माणूस तुम्ही सगळ्या घरच्यांना सांगून ठेवा. तर तेव्हा मी जवाहरला शूट करत होतो रुंजीचं. तर मला केदार सरांचा फोन, भरत सरांचा फोन, तू आत्ताच्या आत्ता ये, मी प्रोड्युसरांशी बोलतो. प्रोड्युसर होते त्या सिरियलचे महेश तागडे सर आणि जितेंद्र गुप्ता सर. तर मला काही कळेना, मी घरच्यांना विचारतोय, माझ्या आत्याला विचारलं, आईला विचारलं, ते बोलतात नॉर्मल आहेत, काय नाही. आणि हे इंडस्ट्रीमधले सगळे सांगतात अरे तू ये, मी बोलतो त्यांच्याशी. मग प्रोड्युसरांचा सुद्धा फोन आला की तू उद्याच्या उद्या ये मुंबईला. मी काय कळेना, म्हणून मी आईला कॉल केला आणि सांगितलं की बाबांना दे, कारण जर ते एवढे सिरियस असतील तर ते बोलू नाही ना शकणार माझ्याशी. तर फक्त ते एक वाक्य तेव्हा बोलले फोनवर की शूट संपू नये, बस. बोललो ठीक आहे चला. 4-5 दिवसात आलो, तेव्हा मला कळलं ICU मध्ये एवढं सगळं 40s मध्ये. आणि तेव्हा व्हिडिओ कॉल पण नव्हते, आत्ता एवढं हे ते.
आणि इकडे आलो तेव्हा मग डॉक्टरांनी सांगितलं मला, पंडित सर होते तेव्हा, म्हणजे पंडित डॉक्टर होते, की नाही ते फार फार तर आठवडाभर काढतील अजून. आम्ही जानेवारीतली गोष्ट होती. सो आम्ही सगळे झालं आता की काय माहिती नाही आता बाबांचं काय होईल. 40 दिवस बाबा म्हणजे शुद्धीत नव्हते. एक दिवस अचानक ते शुद्धीत आले. आई होती बाजूला. ते आईला बोलले की मला वरदचं लग्न बघायचं आहे. आणि जो माणूस 30चे 40 दिवस काही रिस्पॉन्स देत नव्हता, तो 8 दिवसात डिस्चार्ज मिळाला त्याला. लग्न बघायचंय माझं. आणि डिस्चार्ज केव्हा, तर 8 फेब्रुवारीला. अरे पुन्हा एकदा तुझा बर्थडे गिफ्ट दिला. आणि मग 2018ला माझं लग्न झालं आणि प्रज्ञाला त्यांनी बघितलं, प्रज्ञाच्या हातच्या पोळ्या खाल्ल्या आणि मग ते प्रज्ञाला बोलले की चला आता मी जायला मोकळा. तर तेव्हा पण आम्ही प्रज्ञाला चिडवायचो की तू काय असं पोळ्या इतक्या घाणेरड्या केल्यास की त्याने आता जगण्याची इच्छाच सोडून दिली. पण आय थिंक ते जेव्हा त्यांनी डोक्यात असं फिट केलं की आली आता सून घरी आली आहे, तेव्हा मग ते आय थिंक महिना 1.5 महिन्यात गेले. मला एक आता तुला शेवटचा प्रश्न करतो की बाबांचं ते टांगटिंग डिंगा ते सगळं होतं बाईच्या रूपामध्ये वगैरे, मग त्याचं कधी तुला किंवा तुझ्या कुटुंबियांना, तुमच्या कुटुंबामध्ये किंवा सार्वजनिक स्थळी कधी काय असा अनुभव? बाबांनाच एक आला होता. बाबा ते वारंवार बोलायचे की तेव्हा ना नाटकाच्या बस होत्या मोठ्या आणि प्रत्येक बसवर असं होर्डिंग लागायचं. बरोबर आहे. आणि सुधीर भट साहेबांचं आणि गोपाळ साहेबांचं हे पहिलं नाटक होतं. तर त्यांनी ना मोरूची मावशी असा मोठा बोर्ड लावला होता. आणि तेव्हा सायनला डिझेल भरायला बस थांबली होती पेट्रोल पंपवर एका. आणि तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे नव्हता आणि बाबा कोल्हापूरवरनं पुण्याला येणार होते आणि बाकीचे मंडळी बसले होते बसमध्ये. तर त्या पेट्रोल पंपवर तो नाटकाचा बोर्ड बघून 4-5 हिजडे बसमध्ये चढले. ए विजय कुठे आहे विजय, असं सगळ्यांना विचारायला लागले. तर नाटकातला एक बोलला की त्यांचं कोल्हापूरला शूटिंग आहे, ते फ्लाईटने येणार आहेत. तर ते एक हिजडा दुसऱ्या हिजडांना बोलतो, बघ आपल्यातला केवढा पुढे गेला. किंवा बाबाने असं पण सांगितलं की बरेच वेळा आता कुठे ओपन ग्राउंड मध्ये शोज असतील तर तेव्हा असे आत्ताच ते असतं ना इझी टू मूव्ह टॉयलेट्स, तसे नव्हते, असे बनवायचे फक्त. करेक्ट आहे. रफली तर महिलांचं एक, पुरुषांचं एक. आणि मोरूची मावशी 3 अंकी नाटक होतं. तर दुसऱ्या का तिसऱ्या अंकात बाबा बोलले की माझी एंट्री जरा आता उशीर आहे, तर जरा लोक अंक सुरू झाल्यानंतर जेव्हा बसतील तेव्हा मग मी जातो. तर बाबा गेले आणि जेंट्स मध्येच गेले ऑब्व्हियसली आणि उभे होते. पुरुष आला. आता त्याला हेही डोकं चाललं नसेल की साडी घालून असं उभा कोण आहे पुरुष. तर तो पुरुष आला आणि सॉरी सॉरी बोलत दुसऱ्या ह्याच्यात गेला. तर तिकडनं बायका ओरडल्यावर असं काय काय झालं होतं. पण म्हणजे मोरूची मावशी सारखं एवढं हिट नाटक देऊन सुद्धा ज्याचे आय थिंक 2,500 काहीतरी प्रयोग झाले. बट अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी की त्या नाटकासाठी बाबांना एकही पारितोषिक नाही. हे सगळ्यात जास्त वाईट जे आहे. कुठलंच पारितोषिक नाही त्या नाटकासाठी. त्या नाटकासाठी नाही मिळालं, हे वाईट झालं. किंवा दामोदर पंत पण नंतर एवढंच VCD वर चाललं ते नाटक, US मध्ये लोक बघायला लागली. दामोदर पंतसाठी पण बाबांना काय नव्हतं. ही एक शोकांतिक आहे, म्हणजे एक वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे की ज्यांनी एवढं स्वतःचा एक ऑडियन्स तयार केला, एक म्हणजे ज्या व्यवसायाला एक ओळख वेगळ्या पद्धतीने मिळून दिली की त्याला कोणतंच पारितोषिक मिळून नये. आणि तेव्हा आत्तासारखं स्त्री भूमिका करणं एवढं कॉमन पण नव्हतं. मग ते महत्वाचं तेच आहे की आज आपण कुठेही बघतो तर कितीतरी जण स्त्री भूमिका करतायत, पण तेव्हा ते डेअरिंग होतं एक प्रकारचं. डेअरिंग होतं, असे नाजूक पण नव्हते ना, 5-10 आणि असे जरा रुंद होते खांद्यानी. पण तेव्हा दिलीप कोलटकर नाटकाचे डिरेक्टर होते, ते तर नाहीच बोलत होते की अरे हा एवढा रांगडा दिसतो, हा कसा होणार. आणि हे लोक गेले होते आधी लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांकडे की भूमिका ही करायला. आणि तेव्हा मोहन जोशी साहेब पुण्यातनं हे नाटक करत होते आणि बाबा हे मिलमध्ये करायचे नाटक. तर लक्ष्मीकांत साहेबांनी हे नाटक मिलमध्ये बाबांचं बघितलं होतं, तर त्यांनी बाबांचं नाव सुचवलं. त्यामुळे मग बाबांच्या वाटेला हा रोल आला. हे असं झालं. अच्छा, एक आता आपण हे करूया रॅपिड फायर. एक काहीतरी सांग आणि एका ओळीमध्ये जर तुला वाटलं की त्याचं हे द्यावं. BSc कॅम्प्युटर की अभिनय? अभिनय. आई मायेचं कवच, लेक माझी लाडकी?
आईची लेक असं बोलू मी. अच्छा, असं, ठीक आहे. कारण दोन्ही हे मालिका अशा काळात माझ्या वाटेला आल्या म्हणून जेव्हा मी हा मी प्रश्न- असा डाऊन होतो आणि कुठेतरी मला एक बूस्ट मिळाला आणि मला ज्या प्रकारच्या भूमिका करायच्या होत्या मराठीमध्ये हा. ज्या खूप कमी आल्या माझ्या वाटेला, तशा या दोनही भूमिका होत्या. म्हणजे तो अँग्री यंग मॅन जसं दामिनीमधला सनी देओल होता, तसं लेक माझ्या लाडकीचं होतं आणि आई मायेचं कवच इन्स्पेक्टर होतं, जे मला करायचं होतं. सो दोन्ही आहे, मला खूप पर्सनल आहे ते. चित्रपट की मालिका? मालिका. याचं एक थोडं ब्रीफमध्ये देऊ उत्तर. हा. सुरुवातीला मी जवळजवळ, तुम्हाला विश्वास नाही बसणार, माझे 40 सिनेमे झाले हम्म. आणि मोठमोठ्या लोकांबरोबर, म्हणजे अशोक साहेबांबरोबर, अंकुश सरांबरोबर, भरत सर, सिद्धार्थ सर, पण ते सिनेमे रिलीजच होत नाहीत आणि रिलीज होत नाही आणि इंडस्ट्रीच्या लोकांना पण कळत नाहीत, कारण हल्ली प्रीमियर पण नाही कोण ठेवत. तर मग मी म्हटलं मालिका, आणि मग मालिकामधनं जरा जास्त पोचतो आपण लोकांपर्यंत. घराघरामध्ये पोचतो आणि सातत्य राहतं. पण सिनेमा चांगला आला तर ऑब्व्हियसली करायला आवडेलच, पण मालिका पण बेस्ट आहे. मोरूची मावशी की झपाटलेला? मोरूची मावशी. बाबांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मोरूची मावशी एनी हा. टाइम. मला झपाटलेलाचं एक वेगळंच फिअर होतं तेव्हा. अरे म्हणजे काय, प्रश्नच नाही. मी आज प्री शो पार्टी, मला सगळं लक्षात येते अगदी. मी रडलो होतो प्रीमियर मध्ये. आईने मला बाहेर घेऊन गेली होती. अरे वा. याचा तात्या विंचू तेव्हा. आय थिंक लालबागला आपल्या भारत मातेला एक प्रीमियर होता. भारत माताला म्हणतोय, प्लाझाला पण आणि होता. आणि कुठल्या थिएटरमध्ये मला आठवत नाही, प्लाझाला पण असं होता, तात्या पण विंचूचा असं मोठा तो भावला लावला भारत होता. माताला लावलेला. हा, तर तो भावला बघूनच मी आधी घाबरलो होतो. मग थिएटरमध्ये गेल्यानंतर तो जेव्हा यायचा हा. तेव्हा तो घाबरायलाच व्हायचं. आणि प्लाझाला मोठं डेकोरेशन वगैरे हा. केलं त्याचं अगदी. मल्टिप्लेक्स की ओटीटी तुला, म्हणजे सिनेमा बघण्यासाठी वगैरे? आता मराठी सिनेमाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी OTT, नाही तर सिनेमा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर ऑब्व्हियसली मल्टिप्लेक्स. महाकाली की मुलुंड? मुलुंड. हा, महाकालीमध्ये तुझं फार काहीच फार नाहीये. अगदीच आणि समव असा तो योगायोग असेल, आम्ही मुलुंडला आल्यानंतर बाबांना एका पाठोपाठ 3 अवॉर्ड्स मिळाले. अशी असावी सासू या सिनेमासाठी आणि एक ती या सिनेमासाठी, आणि ती होतं. दोन्ही गंभीर भूमिका होत्या. हा, त्यांच्या इमेजपेक्षा वेगळ्या. पण मला एक सांग, बाबा जिथे लहानाचे मोठे झाले, लालबागची हाजी कासम चाळ, नंतर कधी बाबांबरोबर जाऊन वगैरे? हो, मी जायचो तिकडे, नेहमी जायचो. आणि तिकडे माझ्या काकांनी वैभव असं नाव सांगितलं, म्हणजे त्यांना वैभव असं नाव ठेवायचं होतं. त्यामुळे मला त्या चाळीतले लोक वैभव वैभव असे जाग मारतात. सो 3 नावं घेऊन फिरतोय मी आत्ताच्या काळात. बरं, बाबांची पण 2 नाव आहेत. विजय बाबांचं खरं नाव नाहीये, बाबांचं खरं नाव सिद्धार्थ आहे. अच्छा, मग विजय? आय थिंक ते एक्झॅक्टली स्टोरी नाही आठवत मला, बट बाबांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा बाबांच्या आजोबांची काहीतरी केस चालू होती कोर्टात, त्याच्यात ते जिंकले आणि मग त्यांनी, आजोबांनी, नाही हा आमचा विजय आलाय कारण आज मी जिंकलोय, त्यामुळे त्यांनी विजय विजय असं केलं आणि मग विजय हे प्रोफेशनल नेम बाबांचं झालं. आधी सिद्धार्थ आहे त्यांचं खरं नाव. आणि मग विजय दीनानाथ चव्हाण? खूप, बाबांना तर खूप आय थिंक हा अनुभव आला असेल की विजय दीनानाथ चव्हाण, अग्निपथचा, मुकुलानंदच्या अग्निपथ मधला. किंवा मी पण शाळेत करायचो तेव्हा ना, दीनानाथ चव्हाण पुरा नाम. मजा येते. तर रसिक हो, आज वरद चव्हाणने ज्या अतिशय मनमोकळेपणाने खूप आठवणी सांगितल्या, खूप काही गोष्टींवर भाष्य केलं त्यांनी. विशेषतः जी आता तुला गेल्या वर्षभरात जे अनुभव आले तेही तू त्याच्यावरही भाष्य केलं. म्हणजे तू कुठे असं हे नाही केलं की बाबा ठीक आहे, प्रत्येकाला अनुभव येत असतात आणि पुढच्या वाटचालीसाठी तू अतिशय आशादायी आहे, सकारात्मक आहे सगळ्यात पहिलं म्हणजे. आणि जे आमच्या प्रेक्षकांपर्यंत बरंच काही सांगितलं प्रेक्षकांना, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. #ठाकूर विचारणामध्ये आज वरद चव्हाणशी आम्ही ज्या गप्पा केल्या त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. खूप खूप धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.